निरोप तुमचा घेताना हळुवारपणे मन दाटून येते. निरोप तुमचा घेताना हळुवारपणे मन दाटून येते. तुमच्या सोबतच्या घडविलेले क्षण परत उजाळा देऊन जाते. त्या वेळेच्या आठवणीने हळुवारपणे मन दाटून येते. हळुवारपणे मन दाटून येते. बरेच जण कामावर निवृत्त होत असतात, पण तुमची गोष्ट वेगळीच असते. तुमच्यातला साधेपणा, मदत करण्याची जिद्द, प्रत्येकाला समजून घेण्याची सवय, आदराने बोलणे हे मन जिंकून घेते आणि हळुवारपणे मन दाटून येते. यापुढील तुमचे आयुष्य सुखात, आनंदात, प्रेमाने जाओ. तुमच्या मनातील स्वप्न पूर्ण हो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. निरोप तुमचा घेताना हळुवारपणे मन दाटून येते. हळुवारपणे मन दाटून येते. धन्यवाद. हॅलो. तर जाधव मॅडम आणि आठवले सर यांच्या निरोप समारंभासाठी आपण जाऊन दिलो. काय असतं, आयुष्यात माणूस कोणालाही विसरतो, पण त्याच्या लहानपणाच्या शिक्षकाला विसरू शकत नाही. आज माझ्या वयाचे सगळे आहेत तिथे, त्यांना जर त्यांच्या गुरुजींचं नाव विचारलं तर ते सांगतील, पण मधल्या काळात कोण भेटून कोण गेलं त्याचं नाव नाही सांगता येत. आजची जास्ती पावती पहा. अरे मलठणच्या मुलींचे आता जे भाषणं झाली, काय शब्दांचे सुंदर उच्चार होते, आवाजाची ठेवण होती. ह्या माझ्या गावच्या मुलीत असं वाटत नाही. हा संस्काराचा भाग आहे. आणि दुसरी गोष्ट, मी थोडं कानोसा घेतला शेजारी पाजारी भोवतारी इकडे तिकडे, तर मुलांपेक्षा मुलांच्या आईवडिलाला हे शिक्षक जात आहेत ह्याचं गेले 8 दिवस दुःख आहे. मी प्रयत्न केला आणि ग्रामसभेचा ठरावही घेतला आणि तो जिल्हा परिषदमध्ये दिला. उद्देश काय आहे की ज्या गावाला जे शिक्षक पाहिजे ते गावकऱ्यावर डिपेंडेंट असावं, म्हणजे त्यांच्यावरच असावं. तुम्ही जिल्ह्यातले लोक कुणाच्या बदल्या कुठं करता, गैरसोयी करता, कुणाच्या चांगल्या होत्यात. परंतु मी गावकऱ्यांना याप्रमाणे सांगेन आजच्या उद्देशाने की जे ह्या 2 माणसांनी इथं काम केलं, सगळ्या स्टाफने काम चांगलं केलं, हा रिझल्ट आमच्यापर्यंत पोहोचवतो. परंतु आपण गावकऱ्यांनी काय केलं हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि आज या ठिकाणी मी दोघांनाही सांगेन आणि गावकऱ्यांना सांगेन की सर मॅडम आम्हाला काय त्रुटी त्या पुढं सांगत चाला. आणि गावकऱ्यांना माझी विनंती की गावकऱ्यांनी शाळेच्या आत येताना कधी राजकारणाचे जोडे बाहेर काढून ठेवायचे, तशा पद्धतीचे आतापर्यंत गावकरी वागले ते. परंतु विकास म्हणलं, खर्च म्हणलं, नियोजन म्हणलं तर गावकऱ्याकडून पाहिजे तेवढं होत नाही. अशा दर्जेदार शिक्षकांना आम्हाला आदराची वागणूक देता आली नाही याचं दुःख आहे. कारण शिक्षक अनेक होऊन गेले आहेत, पुढे होतील. आमच्या काळात बोरगे गुरुजी होते, शेख गुरुजी होते. आम्हाला त्यांनी घडवलं आणि त्यातून कार्यकर्ते तयार होतात, मुलं तयार होतात. आता हे जे मुलं बसलेत ना, तर ह्यात कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून जन्माला येईल, कोणी शिवाजी महाराज म्हणून जन्माला येईल, कोणी अहिल्यादेवी होळकर म्हणून जन्म, कोणी महात्मा फुले म्हणून. यांच्या दळले ह्या कळ्या उमलल्यानंतर ह्याला जी फळं स्वरूप येणार आहेत. आणि म्हणून त्या झाडाला पाणी घालायचं ज्ञानाचं काम ह्या 2 शिक्षकांनी केले. आम्हाला प्रयत्न करायचा होता पण ते झाला नाही. आणि सरकारचं धोरण हे टीका करत नाही, परंतु तुम्ही महाराष्ट्रातून जर शिक्षकांच्या बदल्या करत असाल त्या शिक्षकांच्या ज्या अडचणी पहा, त्यांच्या सोयीचा विचार करा. जर समजा इथून गुरुजी जर मिरजगावच्या जवळ किंवा गावापाशी गेले असते
तर आपल्याला काय वाईट वाटायचं कारण नव्हतं. त्यांच्याही सोय पाहिजे आणि ते कुठेही जाऊन ज्ञानाचंच काम करणार. मॅडमचे कुठं नगरला होते, तर मी तुम्हालाही दोनदा फोन करण्याचा प्रयत्न केला होता, पण तरी सुद्धा मी आलेल्या शिक्षणाही विनंती करेन आणि तुम्हालाही करेन, जर आमच्या कामाला यश आलं तर तुम्ही परत या. आम्ही लढतोय अजून, लढाई सोडलेली नाही. आणि मॅडमबद्दल ते चांगलं ऐकलंय. तुमच्या मुलाचा जोडीदार शरद होले त्यांनी मला काल फोन केला होता की मॅडम आमच्या म्हणजे तुमच्या मुलाची माझी ओळख झालेली आणि भाऊसाहेब तर देवान्नाचे दोस्तच आहेत. पण प्रश्न असा आहे की तुमची खरंच सोयी निवडली झाली का अडचण झाली, हा पण प्रश्न असतो. ह्या गोष्टी सरकारने ध्यानात घ्या. जर गुरुजी अगोदर कुठं होते नवसरवाडी आणि ते मलठणला आले, म्हणजे इथाली 10 बादल्या झाल्या त्या असू द्या. पण आज एक संधी मलठण जरी नसलं तरी आठवले सरांना फार मोठी संधी प्राप्त झाली अशी मी म्हणेन. कारण ते गाव इतकं चांगलं आणि त्या गावाने निर्णय घेतला की जगातली आम्हाला पहिली शाळा नाही. आणि पहिली जगातली शाळा येत असताना अशा गावकऱ्यांच्या जवळ जर आठवले सरांसारखे शिक्षक मिळाले तर ही फार अवघड गोष्ट नाही. मी बऱ्याच वेळा इथे उल्लेख केला, परंतु माणसं ह्या दाराच्या बाहेर गेले की आपापल्या कामाला जातात. आणि काय झालं, मी प्रत्येक गाव पाहिले. हेच नाही, कुठेही तुम्ही गावात गेले एक लक्ष द्या, चोरून आणलेल्या पोलवरचे पुढारी कधीच गावात काम करीत नसते. सगळ्या गावात गेले की चोरून आणलेले जे ह्याचे पोल आहेत ना टेलिफोनचे, सगळे चोरून आणलेले. आता चोरून आणलेल्या फोनवरच पुढारी स्वतःचा फोटो लावत असतील तर गावासाठी काय करणार आहे. हे महाराष्ट्रावर झाले, आपल्या गावातच नाही. मग अशा लोकांनी सुधारायला पाहिजे. काय सुधारावं, माझं कोणाचं भास्करचं नसेल नाही, पण शाळेत आपली मुलं शिकायचं. काय योगदान आहे आपलं गावाचं शाळेसाठी. एवढे मोठे चांगले शिक्षक होते म्हणून ही पिढी घडली. अन्यथा गावकऱ्याच्या जबाबदारीवर आणि गावकऱ्याच्या विश्वासावर ही लेकरं घडली नसती. गेली 8-10 वर्षामध्ये जी प्रगती झाली आमची, तर ही सर मॅडम आणि सर्व स्टाफ हे तुमच्यामुळं झालेले. आम्ही दर्जेदार माणसं नाहीत, कारण आम्ही कधी शाळेसाठी काय निधी गोळा करावा, काय बांधकाम करावं, कसं करावं एवढंच नाही, आम्ही संडासच बांधकामाचा अजून ठेवला आहे. हे टिकायची वेळ नाही, पण हे का सांगावं लागेल, हे खडसून बोलल्याशिवाय जमणार नाही. म्हणून स्टेजवर पाठीमागे जी बसलेली तरुण मंडळी गावाची करते आहेत, दिवाणासारखं त्या काळात दिवाणाने उभं करायला आम्हाला मदत केली, खरा आधार होतो. आणि आम्ही राजकारण केलं नाही. आप्पासाहेबांनी मी विरोधात असून सरपंच केलं होतं. आज आम्ही जे ते काही कामं केली लय मोठं नाही, पण आम्ही बांधलेली शाळा हे थोडं शकले नाही. त्या शाळेकडे पाहिलं, ह्या शाळेत जो पहिलेला शिकलेला विद्यार्थी त्याच्याबद्दल त्याला प्रेम वाटतं. हा मोठेपणाचा भाग नाही. तुमच्या हातात आल्यानंतर एक संधी असते. जसं ह्या संधीचं सोनं ह्या शिक्षक स्टाफनी सरांनी मॅडमनी केलं की आज मुलं रडायला लावले. आम्हालाही त्याचे भाऊक झालो गावकरी. नंतर सरांना पुन्हा बदलीचा होत नाही कॅन्सल म्हणून फोन करता आला नाही. मला तेच म्हणायचे, माझे चाफकासारखे फटके लागतील तुम्हाला, पण त्याच्यातून गोरगरिबाची मुलं घडणार आहे. कारण इथून पुढं ह्या जिल्हा परिषदच्या शाळा बंद पडण्याचा धोका आहे. गरीबाला शिक्षण घेता येणार नाही. गरीबाचं मूल शाळेतच जाऊन शकणार नाही मोठमोठे फी देऊन. म्हणून ह्या गरिबांच्या लेकराचं जर खरंच तुम्हाला कल्याण करायचं असेल तर जीव तोडून काम करा. आणि सर आणि मॅडम तुम्हाला भरपूर अशा शुभेच्छा की कधी शाळेला वेळ लावला नाही, एकही दिवस तक्रार आली नाही, विद्यार्थ्याची नाही, पालकाची नाही, कोणाची नाही. उलट आम्ही जे शहाणे सगळे बसलेलो आहोत ना, आमचा त्रास झाला. आम्ही इथं दारूच्या बाटल्या काय शाळेत टाकल्या, काय धिंगाणा घातला, त्याच्यावर कोणी बोलू शकलं नाही. तर त्याच्याबद्दल मी गावाच्या वतीनं तुमची माफी मागतो. आणि आमचे जे मुलं घडवलेले आहेत
आमची जी घडवली खरंच आज आकाशवाणी केंद्राचा कार्यक्रम इथं झाला, त्याच्यानंतर ह्या मुलींचा आवाज नाही इतका स्वच्छ सुंदर स्पष्ट शब्दात ऐकला. हे खरोखर आपण केलेलं काम गुरुजी मॅडम तुमचं कौतुकास्पद आहे. आणि मी सांगू विनंती करेन की सर तुम्हाला फार मोठी संधी निर्माण झाली, पण आमचं शासनाने म्हणणं मान्य केलं तर तुम्हाला परतही यावं लागेल आणि पुढच्या आयुष्याच्या आपल्या कार्याच्या प्रगतीच्या आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहे. आपल्या हातून जे एक लिखाण चाललेलं आहे त्यावर आता तुमच्या पुस्तकावर राय मॅडम म्हणून मुंबईच्या आहेत, त्या TET करतात, TETचे शिक्षक आहेत. सरांची पुस्तकं त्यांनी मागून घेतले आणि शेख मोहम्मद साहेबावर जे लिखाण त्यांचं केलंय, अजूनही मला तुम्हाला विनंती करायची त्यात अजून काय सुधारणा करता परत त्या पुस्तकावर उपलेखन करून जो आजचा समाज उद्याचा अंधश्रद्धा विरहित घडवायचा आहे त्या लिंकमध्ये कसं आणता येईल असं मी विनंतीवादा सांगतो. अधिकार म्हणजे मी सांगावं असं नाही, तर विनंतीवादा सांगतो. आणि ते अजून आपली एक चांगला लेखक, एक चांगला कवी, एक संत म्हणून आपली भरभराट व्हावी. कारण एका सामान्य कुटुंबात शिकलेले दोघंही मॅडम बी आहेत आणि तुम्ही आहे, एक चांगला शिक्षक, आदर्श शिक्षक कसा होऊ शकतो, एक आदर्श शिक्षक हा कसं होऊ शकते याचं उत्तम उदाहरण तुम्ही आहेत. आणि गावकऱ्यांना मी विनंती करतो की ज्या ग्रामसभेने ठराव केलेला आहे त्या ठरावाचं मोठा बोर्ड करून ग्रामपंचायतमध्ये आणि शाळेमध्ये हे एक कॉपी लावावी. कारण काही येणाऱ्या शिक्षकांनी सुद्धा तसंच व्हावं आणि त्यांचेही सुद्धा ग्रामसभेने ठराव घेतलेले आहेत की इथून बदलून जाऊ नये, ही त्यांची पावती आहे आणि ती गावालाही आदर्श करेन, विद्यार्थ्यांनाही आदर्श करेन. अशा प्रकारचे 2 शब्द बोलून मी माझ्या कुटुंबियाच्या वतीने, सर्व ग्रामस्थांच्या वतीने, मित्र परिवाराच्या वतीने आपल्या पुढील कार्यास शुभेच्छा आणि थांबतो. आणि तसेच त्यांनी चाबकासारखे फटके इथं बसलेल्यांना दिलेत, ते नक्कीच त्यांच्या मनाला लागतील आणि शाळेसाठी काहीतरी करून दाखवतील अशी मी आशा व्यक्त करते. आणि नक्कीच मागे पण एकदा शाळेत आले होते आबा आणि म्हणले होते की माझं स्वप्न आहे की ही शाळा पुन्हा नवीन दुसरी बांधायची म्हणून. आणि नक्कीच त्यांच्या भावना गावकऱ्यांपर्यंत आत्ताच्या बोलण्यातून पोहोचल्या आहेत आणि सर्व गावात उपस्थित पोहोचवतील अशी आशा व्यक्त करते. आणि खरंच आम्ही आहे तोपर्यंत तरी ही शाळा नवीन व्हावी, या शाळेची नवीन इमारत व्हावी अशी मी आशा व्यक्त करते. आणि यानंतर कुणी बोलत आहे का? नंतर शाळेतील शिक्षकांना विनंती करते की तुम्ही 2 शब्द व्यक्त करावेत. सुरू करायची मला. मंचावर उपस्थित सर्व आदरणीय गावकरी, माझे विद्यार्थी मित्र, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की या ठिकाणी आज आपण या शाळेच्या आदरणीय माजी मुख्याध्यापिका जाधव मॅडम आणि उपक्रमशील शिक्षक आठवळे सर यांचा निरोप देण्यासाठी, तसेच या शाळेमध्ये नवीन रुजू झालेले नवीन मुख्याध्यापक खेडकर सर आणि आदरणीय रणसिंग मॅडम यांचा स्वागताचा समारंभ आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तर आत्तापर्यंत या ठिकाणी विद्यार्थ्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि मी देखील जाधव मॅडम सारखाच माझी भावना असते की भावनिक प्रसंग मला नको, कारण आमचा बांध एक तर तुटत नाही आणि तुटला तर तो थांबत नाही. आणि या ठिकाणी सार्थिकाने काय म्हणायचं आमच्या त्या भावनेला हात या ठिकाणी घातलेला आहे आणि पुन्हा पूर्वस्थितीला आलेलो आहे. आणि या ठिकाणी मी माझे 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करणार आहे. तर जाधव मॅडम विषयी बोलायचं म्हटलं तर एका शब्दामध्ये मी म्हणाल एनर्जेटिक पर्सन. की मी आमच्या घरच्यांना देखील म्हणत असतो बाबा एखाद्या व्यक्तीमध्ये एवढी एनर्जी कुठून येते, कारण महिला असून
महिला म्हटलं की तुम्हाला माहिती की त्या नोकरी करत असले तरी त्यांना घरचं कोणतंच काम चुकत नाही पा. मग घरचं सर्व काम करायचं आणि ते देखील जागची जागी सर्व व्यवस्थित करायचं. शिवाय या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्याकडे वर्गाचं देखील सर्व रेकॉर्ड आम्ही थोडेफार कमी पडत असू त्या वर्गाच्या रेकॉर्डच्या बाबतीमध्ये, पण त्यांचं सर्व वर्गाचं रेकॉर्ड हे एकदम अप टू डेट. एवढंच नाही तर त्यांच्याकडे मुख्याध्यापकाचा चार्ज होता. शाळेचे देखील रेकॉर्ड जिथल्या तिथं काय कसल्या मीटिंग असतील, ऑनलाईन काम असेल, ते सर्वची सर्व मेसेज पडला की अर्ध्या पाऊण तासात सगळ्यात अगोदर माहिती मलठणची जायची पहा. मी मॅडमला एकदा सहज चेष्टेने म्हटलो की बरं झालं भाऊ मी नगरमध्ये आलो, बीडमध्ये आम्हाला खूप टपाल असायचे ना, आम्ही सारखं टपालामध्येच गुंतलेलो असायचं, इकडे काही टपाल नाही काय नाही. मॅडम म्हटलं अहो तुम्हाला कोण म्हटलं नगरमध्ये टपाल नाही, बीडमध्ये जेवढे टपाल आहेत कदाचित त्याच्यापेक्षा जास्त टपाल नगरमध्ये आहे, पण मी तुम्हाला न विचारता माझ्या पद्धतीने परस्पराची टपाल वाटलं होती. असं म्हणजे उत्तम प्रशासक त्या होत्या पा. आणि एवढंच नाही, हे झालं शाळेच्या बाबतीमध्ये. तुम्हाला माहित असेल मॅडमची या पुढच्या महिन्यामध्ये PhD धारक होत आहेत पहा, म्हणजे त्या डॉक्टर होत आहेत. या गावामधून जाताना त्या डॉक्टर म्हणून जात आहे पहा. जसं आठवळे सर काय म्हणायचं आपण एक प्रवचनकार म्हणून या गावातनं जात आहे, तसं जाधव मॅडम डॉक्टर म्हणून या गावामधून जाणार आहेत पहा. पुढच्याच महिन्यामध्ये त्यांना PhD म्हणजे डॉक्टरची पदवी धारण होत आहे पहा. आणि मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं भेटणार नाही बरं का जिलेबी. आणि मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं एनर्जेटिक पर्सन, त्यांनी PhD पूर्ण केली आणि ते नगरला चालले. ते काय म्हटलं आता मी नगरला गेले तर मी आता लॉ पूर्ण करणार आहे, वकिलकीचं शिक्षण पूर्ण करणार आहे. त्यांचा मुलगा हा लॉचं शिक्षण पूर्ण करून त्याची प्रॅक्टिस करायला सुरुवात केलेली त्यांनी. आणि तरी आईची इच्छा की मी पण आता लॉ करणार, शिकावं तरी माणसाने कुठपर्यंत, हे त्यांच्याकडे पाहून शिकावं. पहा आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं पहा की तुम्ही आयुष्यभर जरी शिकत राहिले तरी तुम्ही ज्ञान प्रवाहाच्या गुडघाभर पाण्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही, एवढं आगाध ज्ञान आहे. तर त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू आहे पहा. म्हणजे मॅडमचं खरंच या ठिकाणी एक उत्तम प्रशासक आणि शिवाय घरचं आणि ऑफिसचं दोन्ही जबाबदाऱ्या जिथल्या तिथं पार पाडणे हे त्यांच्या अंगचं कौशल्य असं या ठिकाणी मी त्यांचा उल्लेख करतो पहा. आता वेळ कमी आहे, सर्वांविषयी थोडं थोडं बोलायचे, त्यामुळं मी आता आठवळे सरांच्या कडे वळतोय पहा. आपले दुसरे एनर्जेटिक पर्सन म्हणजे कोण? आठवळे सर. का तर हाच माणूस सकाळी 6-6:30 मिरजगावच्या श्रमदानच्या टीम मध्ये तुम्हाला दिसणार. तोच माणूस तुम्हाला तिथलं उरकून कोणत्या तरी गावामध्ये प्रवचन करताना दिसणार. तिथलं उरकून तोच माणूस शाळेमध्ये येणार, मुलांना शिकवणार, त्याचा व्हिडिओ एखादा रोज युट्यूबला असणार. तोच माणूस परत मिरजगावमध्ये गेला की आपण जे म्हणतो SSY वगैरे त्याच्या त्या मार्गदर्शनासाठी तो हजर असणार. आणि ते झालं की लगेच गावातल्या कोणाच्या त्यांच्या मित्र परिवाराचा वाढदिवस आहे त्या ठिकाणी हजर असणार. एकदा सहज आमची चर्चा चालली होती तर आठवळे सर म्हटले की आमच्या मंडळी म्हणतात तुम्हाला फक्त गायब होता येत नाही, बाकी सगळं येतं. एखादा माणूस म्हणेल की या माणसाने 8 दिवसातले वेगळे वेगळे फोटो एकत्र केले आणि एकाच दिवशी स्टेटसला टाकले, पण आता आम्ही त्यांचे सहकारी मित्र आहेत, आम्हाला माहिती हे सगळे त्यांनी एकाच दिवसात केलेले पा. म्हणजे एवढी एनर्जी माणसामध्ये येते कुठून, हा एक प्रश्न आहे पा. आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये देखील पहा वेगवेगळ्या उपक्रम घेण्यामध्ये ते काय आघाडीवर असायचे, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेची ते माहिती घेऊन येणार. आता ते SSYला त्यांना जायचं होतं, ते म्हटले सर अर्ध्या तासात माझा मोबाईल स्विच ऑफ होणार आहे, 4 दिवस काय हे होणार नाही, पण अशी परीक्षा आहे तुमच्या त्या 6वीच्या मुलांसाठी आहे, विज्ञानाची परीक्षा आहे आणि तुम्ही त्या परीक्षेसाठी आपल्या मुलांना बसवावं. मग त्यांनी तो नंबर दिला, त्या नंबरनुसार मी ते 6वीचे ते नंबरवर कॉन्टॅक्ट केला आणि सांगितले की आमचे हे विद्यार्थी 6वीच्या विज्ञानाच्या परीक्षेला बसणार आहे. शिवाय त्यांनीच ते इस्रोची परीक्षा वगैरे आहे बा त्याची माहिती दिली. तर मग आता ही सुरुवात आहे पा. आणि लगेचच्या लगे म्हणजे गावकऱ्यांना सांगतो की आपण त्या परीक्षेला बसवतोय, लगेच लगे काय ते म्हणतात पा तूप खाल्लं की लगेच रूप येणार नाही, हळूहळू काय होणार आहे आता 200 पैकी यांना 100 आहेत, पुढच्या वर्षी त्याच्यामध्ये वाढ होईल आणि या पद्धतीने त्यांच्यामध्ये काय म्हणले प्रगतीचा आलेख हा चढता राहील पा. आणि मग त्यानिमित्ताने कधी कधी असं होतं बा की कोणत्याच वर्गाचे शिक्षक पैसे मागत नाही, याच वर्गाचे शिक्षक पैसे काय मागतात ते या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेचे त्यांना अनुभव यावा म्हणून ते माहिती जाते पा. आणि एवढंच नाही तर विद्यार्थ्यांना मनशांतीच्या बाबतीमध्ये देखील आठवळे सर हे कायम सांगत असेल. आणि आठवळे सरांच्या बाबतीमध्ये एक वाक्य म्हणेल मी, जिथं लाथ मारल तिथं पाणी काढल.
आम्ही थोडासा काही प्रसंग आला की आम्ही असं काय म्हणायचं गांगरून जातो, पण हा माणूस एवढा स्थिर गंभीर की बाबा काय मार्ग निघत असतो, आपण प्रयत्न करू आणि जो प्रयत्न करतो त्याच्याच मागे ईश्वर असतो असं त्यांचं म्हणणं आहे पा. आणि त्याच्यामुळे त्यांनी जे काही काम हाती घेतलेलं आहे ते कधीच फेल झालं नाही. आणि त्यांचं काय म्हणायचं नेटवर्क एवढं जबरदस्त आहे. शिक्षक कंपनी असू द्या, श्रमदानाची टीम असू द्या, आता एवढे 1000-1200 लोक वेगवेगळ्या गावचे दिंडीमध्ये घेऊन जातात. त्याच्यामुळे त्यांचं सगळ्या ठिकाणी पण नेटवर्क तयार झाले. त्याच्यामुळे त्यांचं कोणतंच काम हे अडत नाही. ए उभा राहा रे तू जा घरी. त्यानंतर मग आपल्या शाळेमध्ये नव्याने रुजू झालेले खेडकर सर, तर यांच्याबद्दल बोलायचं झालं तर एक पहा तुमच्यासाठी सांगतोय मी आता. खेडकर सर हे अख्ख्या तालुक्यामध्ये अख्ख्या जिल्ह्यामध्ये एक शिस्तप्रिय शिक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत. तुम्हाला माहित असेल की ते आले तेव्हापासून तुम्ही काय करताय की शाळेमध्ये आलं स्वच्छता केली की तुम्ही काय करताय तुम्हीच सांगा काय करताय. हा पुस्तकं घेऊन बसतायत पहा. जेवणाच्या सुट्टीमध्ये जेवण झालं की तुम्ही काय करताय. हा कारण त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा तुमचा अभ्यास वगैरे हे चालू ठेवायचं. आणि आल्यास मला वाटलं बाबा आमच्यासारखाच त्यांचा आवाज नॉर्मल वगैरे आहे ते. आणि आम्ही महिनाभर काही बोललोच नाही, म्हटलं गावचा अंदाज घ्यावा, पालकाचा अंदाज घ्यावा, उभे एखाद्याला मारायचं ते यायचं अंगाव. पण त्यांनी आल्यालाच मोठा आवाज काढला. आणि तुम्हाला खरंच सांगतोय की ते आता फक्त बोलताय, त्यांच्या तावडीत जर काही एखादा सापडला तर ते विचारच करणार नाही तुम्ही कुणाचे मुलं आहेत, तुमचे पालक कोण आहेत आणि तुम्ही कोणत्या गावचे. कारण त्यांना पहिल्यापासून शिस्तीची सवय. आणि खेडकर सर खरंच तुमचं आभार की बुवा आल्या आल्या काय म्हणायचं एक लगेच्या लगे काही हे होत नसतं, पण 20-25% प्रॉब्लेम म्हणजे आम्ही मान्य करतो. पण आम्ही शिक्षक आहेत पण आम्ही या बाबतीत कमी पडलो किंवा मुलांचं काय उगं विनाकारण काय काय त्याला आग्या नाही पिछा नाही उगा आपलं इकडं तिकडं पा. आणि मग त्याला ते मुरड घालण्यासाठी आम्हाला एक स्ट्रॉंग माणूस होता खेडकर सरांच्या रूपाने, तो माणूस आम्हाला भेटलेला आहे पा. आणि नक्कीच शिस्तीच्या बाबतीमध्ये दिवसेंदिवस याच्यामध्ये वाढ होत चालेल. आणि त्यांचा देखील प्रदीर्घ अनुभव आहे नोकरीच्या बाबतीमध्ये. त्यानंतर मग आपल्याकडे नवीन रुजू झालेल्या रणसिंग मॅडम. आता आम्ही नाही सांगत, आम्हाला म्हणजे जाधव मॅडमच्या जागेवर रणसिंग मॅडम आलेल्या आहेत. पण जाधव मॅडमनेच आम्हाला सांगितलं की सर की माझ्या जागेवर येणाऱ्या या ज्या काही रणसिंग मॅडम आहेत या देखील वर्गाच्या बाबतीमध्ये माझ्यासारख्याच किंबहुना माझ्यापेक्षा 2 पावलं पुढं आहेत पा. आणि रणसिंग मॅडम देखील काय करतील आता आंबुले मॅडम आणि खांदवे सर, आता मी जास्त काही सांगायची गरज नाही. या दोघांचं शाळेला कधी सहकार्यच असतं पा. जाधव मॅडमच्या तोंडचं वाक्य सांगतो मी की आंबुले मॅडमच्या डिक्शनरीमध्ये नाही हा शब्द नाहीच आहे की बाबा करमाळ्याला जायचं असतं मॅडमला मग कर्जतला जाण वळून जात त्यापेक्षा एवढं टपाल देता का. तर त्या आंबुले मॅडम आणि खांदवे सर यांच्या तोंडी शाळेच्या बाबतीमध्ये एखादं काम सांगले नाही बाबा मात्याने जमणार नाही हा शब्द आजपर्यंत आलेला नाही पा. त्यांचं सहकार्य असतंच. मित्र आहेत आणि नवीन आलेली ही जी काही टीम आहे ही देखील आठवळे सर आणि जाधव मॅडमच्या काळामध्ये त्यांनी जी काही घडी व्यवस्थित बसवली आणि शाळेचा प्रगतीचा आलेख उंचावण्याच्या दृष्टीने त्यांनी जी काही वाटचाल केलेली त्याच्यामध्ये भर आम्ही सर्वजण मिळून टाकणार आहोत असा शब्द गावकऱ्यांना देतो. आणि आठवळे सर आणि जाधव मॅडम यांच्या काळामध्ये गावकऱ्यांचं जसं सहकार्य लाभलं तसंच नवीन टीमला देखील सहकार्य लाभल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो.